चंदी उग काय भलत असेल तर घेऊ नका आमच्यावर नाहीतर हे ताईसाहेब लाडूला त्या दिवशी डॉक्टर बघायला आल्यावर तुम्ही लई चिडला होता सा. मग तुम्ही पोलिसांना फोन केला सा. माझं यात काय बी समजलं नाही. खोटं बोलते हो ही चंदी, खोटं बोलते नाही. लाडू घरात आल्या दिवसापासून तुम्ही त्याला त्रास देता. त्याच्यावर मोबाईलच्या चोरीचा आळ घेतला, जीव घेतोय म्हणून खोटा ड्रामा केला, त्याच्यावर रागवलात. तो तुम्हाला घरात नकोय म्हणून तुम्ही पोलिसांना फोन केला. नाही नाही नाही, आम्ही हे असं काही केलेलंच नाही. नंदिता केलतास काय फोन तू? नाही हो, ते म्हणजे ते म्हणजे काय? फोन केलतास का नाही ते सांग पहिलं. म्हणजे आम्हाला लई काळजी वाटली म्हणून आम्ही फोन केलता. त्यात तो आपला लाडू आजारी पडला, मग आम्ही लई घाबरलो. खरं सांगायचं तर राणा भाऊजींवर काही येऊ नये का नाही म्हणून आम्ही फोन केलता. मग आधी का नाही म्हणलासा तुम्ही? हो, आणि उगाच चंदाताईंना बळीचा बकरा बनवून त्यांना घराच्या बाहेर काढलं. लाडूवर खोटं खोटं प्रेम दाखवलं. हा तर खोटारडेपणा करायची काय गरज होती? अहो नाही जाऊ बाई, असलं काय बी नाही. परक्या पोराची रिस्क आपल्यावर नग म्हणून आम्ही हे समज केलं. आणि खरं सांगायचं तर राणा भाऊजींच्या भल्यासाठी केलंय हे समज. वहिनी आता माझं नाव परत घेऊ नका सर. लाडूला परक म्हणू नका हो. लाडू या घरचा सदस्य आहे. अहो राणा भाऊजी, नाही वहिनी, तुम्ही काय बी सांगू नका. तुमच्यावर विश्वास ठेवते तेच चुकते माझं. नाही चुकलं आमचं, खरंच चुकलं आमचं. सासूबाईंची शपथ घेतो आम्ही, हे समजा आम्ही आपल्या घराच्या भल्यासाठी केलं बघा. वहिनी यामध्ये घरचं भलं आहे का? तुम्हीच सांगा की. चंदाला जी शिक्षा हिने दिली की नाही ती शिक्षा आता हिला मिळायला पाहिजे. म्हणजे आम्हाला घरात हाकलून देणार आहे तुम्ही? वय नाही सासूबाई. अगं लायकी ना तुझी या घरात राहायची. बस आता लई झाली नाटकं तुझी. हे बघ, मला घटस्फोट द्यायचा आणि निघायचं पप्पाकडे येत ना. सूरज, राणा अडवू नकोस आता. अरे आयुष्यात सुधारणार नाही बाई. या अशा दुचापत्या करत राहणार आहेत. हे बघ, त्या घराचं भलं करायचं असलं का नाही पहिले हिला घराच्या बाहेर काढायला पाहिजे. हे बघ, सूरज, उठ. नाही सूरज, आपलं घर एक आहे, हे एकच राहायला पाहिजे. तसा शब्द दिलता मी आईला. वहिनी, तुम्ही ज्या खुरापती करता त्या मला कळत नाही असं काय नाही. पण मी गप राहतो कारण आपलं घर टिकावं म्हणून. पण इथनं पुढे जर असं काही केलं तर मग मी सूरजला अडवणार नाही. दादा भाऊजी, चुकलं आमचं, खरंच चुकलं. पण आता याच्या पुढे या घराच्या भल्याचा विचार आम्ही कधीच नाही करणार, कधीच करणार रे. चंदा इकडे. इथनं पुढे आता सुधरून राहायचं. परत जर काय कट कारस्थान करशील तर गाठ माझ्याशी आहे, याद राख. आज वहिनीमुळे वाचल्यास तू. इथनं पुढे वागायच्या आधी गोदा का काय म्हणली हे ध्यानात असू द्या.
बर बास आता. आपल्या आवाजानं ते पोरग घाबरल. सकाळी काय झालं ठावा आहे ना. चला आता. या चंदीनं दगाबाजी केल्या. कधी भलं होणार नाही हिच. गाऊ दे एकदा का पट्ट्यात बराबर इंगा दावतो तिला. ताईसाहेब आलीस आता जर आमच्या खोलीत परत पाऊल टाकलंस तर तंगड तोडून हातात येईन. या टायमाला खरं बोलतोय आम्ही. ताईसाहेब माझं ऐकून तरी काय ऐकून घ्यायचं नाही आमचे तुझं. अगं, तुझ्यासारखी दगाबाज बाई आज पत्र कधी बघितली नाही ग. चल निघ. निघ. ताईसाहेब ऐकून तर घ्या. ताईसाहेब ऐका की. ताईसाहेब ताईसाहेब जे तुम्ही केलं तेच मी केलं. आम्ही काय केलं ग. ताईसाहेब तुम्ही माझ्यावर आळ घेऊन मला घराबाहेर काढलं जा. मग मी काय करू. काय बी झालं तरी तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहणार असं शब्द दिल तसा मला. पण तुम्हीच मला या घराबाहेर काढलं. आम्ही काही बी करू म्हणून काय तू आमच्या चाड्या करणार आहेस बाय. अहो ताईसाहेब जाऊ द्या की सोडून. तुम्हाच मी घराबाहेर नाही काढलं हे नशीब. आता तुझं नशीब फुटलं म्हणून समज ग. चल सुटायचं आजच्याच इथनं. परत आम्हाला तोंड बी लावायचं नाही. थांब आत्ताच्या आत्ता तुझ्या तात्याला फोनच करतो. पण थोरले ताईसाहेब घरात राहा म्हणल्यात मला. हा मग एक काम कर. जा की तुझ्या थोरल्या ताईसाहेबांकडं. तिची चमचेगिरी कर. परत यायचं बी नाही इथं. नाही ताईसाहेब मला तुमच्याशिवाय करमत नाही. अगं आम्हाला तुझी सावली बी ना काय ग. जा म्हणलंय ना बा. बघा ताईसाहेब जाईन म्या. पर तुमची समधी गुपित मला माहित आहेत हे तुम्हाला बी माहित आहे. म्या जर का त्या पार्टीत गेले तर तुमची समधी गुपित बाहेर येतात. तू काय आम्हाला ब्लॅकमेल करायला. नाही हो ताईसाहेब तसं काय बी नाही. पर त्या थोरल्या ताईसाहेब स्वभावानं लईच मिळमिळत आहेत हो. मला त्यांच्या संकट राहण्यात काय मजा येणार नाही. ताईसाहेब मला तुमच्याशिवाय करमत नाही. तुम्हाला मी हाय मला तुम्ही हाय. आपली जोडी फुटली तर आपलंच नुकसान आहे दोघींचं. तेव्हा जरा मला तुमच्या संकट राहू द्या ताईसाहेब. ताईसाहेब उघडा की दार. आता जरा माझं ऐका ताईसाहेब. ते लाडूच्या वाट्याला जाऊ नका सा. त्याच्यामुळे किती रानात भडकलं तुमच्यावर बघितलं सा ना. त्या लाडूला तर आम्ही सोडणारच नाहीये ग. गाऊ दे एकदा का पट्ट्यात बरोबर इंगा दावतो त्याला. हा ठीक आहे मी हाय तुमच्या संकट. बरं आता लगेच काय बी करू नका. ए तू आम्हाला ती शांपणा शिकवायची काय गरज नाही. हा आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. चल जा छान आमच्यासाठी. हा कांदा भजी बी सांगते. पावसाळ्यात चहा संगट कांदा भजी खायला लई मज्जा येते. मज्जा येते. इथं या घरात समजा चांगलं चुंगलं खायला मिळतंय म्हणून तू इथं राहत्यास. माहिती आम्हाला समज. चल जा बाप्पाच्या पाया पड. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शतबुद्धी विनाशायक दीपक ज्योती नमस्तुते. वहिनी असं का केलं असं. जाऊ द्या तो विषय सोडून द्या. वहिनी जे वागले ते आम चुकीचं वागले खरं. असतो एकेकाचा स्वभाव असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. मला तर करमणच झालंय बघा. मलाही आता तर लाडूची जरा जास्तच काळजी घ्यायला पाहिजे. माझे नमस्कार सर्व देवांपाशी. काय झालं रानादा. काय नाही
माऊ काय झालंय? काही नाही. मग तोंड का पडलंय तुमचं? मला माहित आहे सर. भागाबाला मी नकोय घरात. मी जाऊ का निघून बाहेरकडं? अरे नाही असं काहीच नाहीये. असंच आहे. माझ्यासाठी तुम्ही भांडला भागाबाई संगत. नाही रे, आम्ही बोलत होतो फक्त. नाही, तुम्ही भांडत होता. माहितीये मला. तुम्ही भांडू नका ना. नाही भांडणार. भागाबाई संग मी दोस्ती करतो. ती माझ्या संग चांगली वागली तर मी पण तिच्या संग चांगलं वागतो. बरं, आपण बोलूया त्यांच्याशी. चालतंय. राणादा, तू सांग भागाबाईला. लाडू, भागाबाई नाही काकी म्हणायचं. बर, मी काकीन संग चांगला वागतो, दोस्ती करतो. किती चांगला आहे ग आमचा लाडू. बरं. एवढ्या बारक्या पोराला कळते. आता वहिनीच कळव मध्ये झालं. चल की आत्ताच करत दोस्ती. आताच हा चल राणादा, अरे पर चल. अरे उचलून देऊ का तुला? नाही नको. चल जाऊया. चल. माऊ तू पण चल. येते. चल जाऊ बाई. राणा भाऊजी या या. राणा भाऊजी, आमची चूक झाली, मान्य आहे आम्हासनी. वहिनी आता ती विचार काढून टाक मनातलं. म्हणजे तुमचा आमच्यावर राग नाही? घरातल्या माणसांचा राग कशाला धरायचा? खरं सांगतो जाऊबाई, हे समजा आम्ही आपल्या घराच्या भल्यासाठी करत होतो. राहू द्या जाऊ बाई. जे झालं ते झालं. आता परत तसं होऊ नये. अहो नाहीच होणार. आम्ही आलोय ते लाडूच्या हट्टामुळे. त्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. जा बोल. असं काय बोलायचंय? काकी सॉरी, चुकलं माझं. कसली चूक? मी तुम्हाला पाठीत धपाटा मारला, भूत म्हणून मारलं, तुमच्या खोलीत साप विंचू टाकले. मी तसं केलं म्हणून माझा राग राग करता ना? मी आता तसं कधीच करणारच नाही. पण दोस्त बनव चांगले. चालेल की. वहिनी अहो, लाडू लई चांगला आहे. त्याच्याबद्दलचा राग सोडून द्या तुम्ही. हाव, त्याच्यावर कसला राग धरायचा राणा भाऊजी? तुम्ही त्याच्याशी प्रेमाने वागा, मग तोही प्रेमानेच वागेल. होय. सॉरी, आम्ही बी तुला लई वरडलो, तुला लई घाबरवलं. असून दे. मी सॉरी, तुम्ही बी सॉरी. फिट झाली. मग आजपासनं आपण दोघं दोस्त. हा, बघा राणा भाऊजी, आजपासनं आम्ही दोघं बी तुमच्यासारखंच दोस्त बर का? काय लाडू? मला लाडू म्हणायचं नाही. बरं ठीक आहे बाबा. लाडू नाही म्हणणार तुला, राजवीरच म्हणणार. हा, मग आजपासनं आपण दोघं दोस्त. काय? हा, आम्हाला गाऊ दे चान्स. नाही तुला घरातनं बाहेर काढला तर नाव बदल आमचं. राणादा, चल आपण पंजांना डबू. अरे आत्ता कुठं तापत उठलं नाहीस तर लगेच पंजा लढवायचं व्हय तुला? वय
माझ्यात किती ताकद आहे माहित आहे काय तुला? बरं दाखव की. बघतोस का रागानं शेड मारला वागानं. झाली का तुमची सकाळी सकाळी सुरुवात? चला ताकद नंतर दाखवा. आधी आता हे दूध आणलंय ते पिऊन घ्या पटकन. घे. माऊ वरण भात. वरण भात दुपारी. आता आधी खुराक खाऊन घ्या. मला ताप होते तेच चांगलं होतं. मागल ते मिळायचं. आजारपणात असतेच मौज, पण ती काय सारखी सारखी नाही. आता आधी दूध पिऊन घे चल. होय. राणादा हम्म. दूध पिऊन झाल्यावर तालमीत जायचं. चालतंय की. काय चालतंय की? अहो आता कुठे आजारपणातून उठलाय तो? लगेच तालमीत नाही हा. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलाय. झालं माझा आराम. असं तुला वाटतंय, पण जोवर तू पूर्ण बरा होत नाहीस ना तोवर तू अजिबात तालमीत जायचं नाहीस. राणादा सांग की माऊला. लाडू, अंजलीबाई बरोबर बोलतात. आधी ताकद येऊ दे, मग तालमीचं बघू की. मला नको दूध. अरे अरे असं काय? पिऊन टाक बरं पटकन. आधी तालमीत जायचं. नाही आता नाही, आपण नंतर ना बघू की. हा तू दूध पी. पक्क. एकदम पक्क पी. चला प्या पटकन. आई शाबाश. काय राजवीर, दूध प्यायलास काय? होय. ठीक आहे. राणा भाऊजी, राजवीरचं दूध पिऊन झालं की आम्ही जरा गप्पा मारू. काय झालं? अजून राग गेला नाही काय आमच्यावरचा? नाही नाही, तसं काय नाही. नाही, आमच्या संघटनेत बोलणं झालंय तुम्ही म्हणून विचारलं. काकी मला लपाच्या पीक खेळायची का? अभय खेळू की, तू म्हणशील ते खेळू. राजवीर, तुला राग नाही ना रे आमच्यावर? नाही. कोण कसं बी वागलं तर आपण चांगलंच वागायचं. तू सॉरी बी म्हणली मला काल. बारका असून किती समजूतदार आहे पोरग. अंजलीबाई, हा ती तालमीची पिशवी आणून देता काय? आणते आणते. वहिनी सॉरी, मनात राग धरणं चांगलं नाही. नाही, तुम्ही असं डूक धरून बसणार नाही हे आम्हाला माहित होतं. गॅरंटी आहे आम्हाला. बरं चला निघतो, तालमीत जायला पाहिजे. अंजलीबाई, ते राजवीर नाही येणार काय तालमीला? नाही आत्ता नाही. बरं चला येऊ का? चला येतो. हो. काय करायचं तू सांग. खेळूया. खेळायचं? काय खेळणार रो दोघातच? थांब जरा, आम्ही चंदीला बोलवतो. चंदे! तिला नको. आपण दोघं मिळूनच खेळूया. अरे काय खेळायचं सांग. फसवा फसवी. ते तर आम्ही रोजच खेळतोय. आता हे काय म्हणायचं? खेळतायत. लाडू आणि जाऊबाईंची आता दोस्ती झाली. अंजली, वहिनी साहेब म्हणजे कुत्र्याचं शिपूट. नळीत घालून किती बी सरळ केलं तर वाकडं ते वाकडच. तेव्हा तू जरा लाडूवर नजर ठेव बाई. वय वय थोरलं तायसा. धाकट्या तायसा म्हणजे परत कधी डूब धरून बसतीलचा नेम नाही. लई कुरापता स्वभावाचा आहे. चंदाताई, तुम्ही त्यांच्यामुळेच या घरात आहात हे लक्षात ठेवा. आणि या घरातल्या लोकांविषयी उगाच काहीही बोलू नका. वय वय तसं काय बी नाही. माझ्या ताईसोबत आहेत त्या. बोधा का, तुम्ही नका काही काळजी करू. माझं आहे लक्ष.